योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 27 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया, 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 हालेलुया. हे वचन प्रभू येशू अशा वेळेला बोललेलं आहे जेव्हा त्याचं क्रूसावर बलिदान करण्याची वेळ जवळ आलेली होती. येशू क्रूसावर मरणार होता आणि ज्या वेळेला येशूला बलिदानासाठी धरलं जाईल, मारलं जाईल आणि तो क्रूसावर मरेल, तेव्हा त्याचे शिष्य घाबरणार हे त्याला अगोदरच माहिती होतं. आणि म्हणून जेव्हा त्याच्या बलिदानाची वेळ जवळ आली होती तेव्हा तो त्याच्या शिष्यांना महत्त्वाची वचनं सांगत होता. आणि त्यातलं हे एक फार महत्त्वाचं वचन आहे. प्रभू येशू त्यांना म्हणतोय की मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देतं तसं मी तुम्हाला देत नाही. तुमचं अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया. शिष्यांना माहिती नव्हतं की येशूचं मरण जवळ आलेलं आहे. शिष्यांना माहिती नव्हतं की आमचा प्रभू आता थोडा वेळच आमच्या जवळ आहे आणि मग त्याला धरलं जाईल, त्याचे हाल होतील आणि तो क्रूसावर मरेल. शिष्यांना माहिती नव्हतं, प्रभूला माहिती होतं की त्याची वेळ जवळ आली आहे. मग आता 3 ते 3.5 वर्षे अहोरात्र तो शिष्यांच्या बरोबर होता आणि आता तो शिष्यांपासून दूर जाणार होता, वेगळा होणार होता, मरणार होता. आणि म्हणून मरणाच्या आधी एक फार महत्त्वाची गोष्ट तो आपल्या शिष्यांना देऊन ठेवतो. कोणताही माणूस आपल्या मरणाच्या आधी व्यवस्था करून ठेवतो. म्हणजे जर त्याला कल्पना आली की मी आता मरणार आहे, एखादा मोठा आजार आला म्हणा किंवा असं काहीतरी घडलं की त्याला माहीत आहे आता मी संपणार आहे, तेव्हा तो आपल्या बायको मुलांची व्यवस्था लावून ठेवतो. म्हणजे काय करतो, तो त्यांच्यासाठी घर, जमीन, पैसा असली काहीतरी प्रॉपर्टी जमा करून ठेवतो, मुलांच्या बायकोच्या नावे करून ठेवतो, अशासाठी की माझ्या मरणानंतर माझ्या बायकोला आणि मुलांना कष्ट पडायला नकोत. संपूर्ण जगात हेच केलं जातं. कोणताही माणूस आपल्या मरणाच्या आधी व्यवस्था लावतो. ती व्यवस्था हीच असते की तो आपल्या मुलांच्या किंवा बायकोच्या नावे पैसे किंवा काहीतरी प्रॉपर्टी जमा करून ठेवतो. हालेलुया. स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक मानव रूपात या जगात होता आणि या 12 जणांनी येशूसाठी घरदार सोडलं होतं. ते येशूचे शिष्य बनले होते आणि येशू आता मरणार होता, तर मरणाच्या आधी तो पण आपल्या शिष्यांना काहीतरी देऊन ठेवतोय. एक माणूस मरणाच्या आधी मुलांना देऊन ठेवतो. काय? बँक बॅलन्स, फिक्स डिपॉझिट, बंगला, जमीन. येशूने पण त्याच्या शिष्यांना काहीतरी देऊन ठेवलं. तो देऊन ठेवतो असा शब्द वापरत आहे. म्हणजे मी काहीतरी लाख मोलाचा ठेवा तुमच्याकडे देत आहे, लाख मोलाची प्रॉपर्टी तुमच्याकडे देत आहे. काय देतोय? सोनं नाही, बँक बॅलन्स नाही, जमीन नाही. येशू म्हणाला, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. आणि पुढे अधिक स्पष्ट, मी माझी शांती तुम्हाला देतो. जसे जग देतं तसं मी तुम्हाला देत नाही.
येशूने मरणाच्या आधी आपल्या शिष्यांना शांती देऊन ठेवली. एक प्रॉपर्टी, फार मोठी संपत्ती म्हणजे शांती दिली. आणि ती कोणती शांती होती? जगाची शांती नाही आहे, पैशातून आणि सोन्या रूपातून येणारी शांती नाही आहे. येशू म्हणतोय, मी तुम्हाला माझी शांती देतो, तुम्हाला देऊन ठेवतो. म्हणजे ते तुमच्याकडे ठेवा, तुम्हाला पुढे उपयोगी पडेल. हा मोठा ठेवा मी तुम्हाला देऊन चाललेलो आहे. ही शांती, ही प्रॉपर्टी, हा ठेवा तुमच्याजवळ ठेवून द्या, कारण माझ्यानंतर तुम्हाला हा उपयोगी पडणार आहे. पण हे मात्र शब्द प्रभू बोलत नाही आहे, कारण शिष्यांना पूर्ण कल्पनाच नव्हती की येशू मरणार आहे. म्हणून तो पुढे म्हणतोय, तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. तुमचं मन घाबरून जाऊ नये, तुम्ही अस्वस्थ होऊ नये, व्याकुळ होऊ नये, अशांत होऊ नये. म्हणून मी तुम्हाला एक फार मोठा ठेवा देऊन ठेवत आहे, आणि तो ठेवा म्हणजे माझी शांती आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक माणूस मरताना आपल्या मुलाच्या आणि बायकोच्या नावे प्रॉपर्टी ठेवून जातो, सोनं रूपं पैसा ठेवून जातो. आणि जगाचा मालक या जगात आला, तो सोडून जाताना त्याने त्याच्या शिष्यांना एक वेगळाच ठेवा दिला, त्याची शांती दिली. आणि तुम्हाला माहीत आहे, ही शांती एवढी महत्त्वाची आहे, एवढी महत्त्वाची आहे, आणि एवढी भारी आहे, आणि एवढी मौल्यवान आहे की त्याची तुलना आणखी कशाबरोबर होत नाही. आणि ती शांती अख्खं जग जरी विकलं तरी विकत घेता येत नाही. म्हणून येशू म्हणाला, जग देतं तशी मी तुम्हाला देत नाही, मी तुम्हाला माझी शांती देतो. हालेलुया, 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 हालेलुया. जर येशूने हे जग सोडायच्या आधी त्याच्या शिष्यांना शांती दिली, याचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे की देवाची शांती, येशू ख्रिस्ताची शांती ही किती बरे भारी गोष्ट आहे, किती मौल्यवान गोष्ट आहे. ज्या शिष्याने येशूसाठी घरदार सोडलं होतं, त्यांना येशू असं म्हणत नाही आहे, मी तुम्हाला घर देऊन ठेवतो, कारण आता मी चाललो तर तुमची वाताहत होईल, तुम्ही अस्वस्थ व्हाल, तुम्ही बेवारीस व्हाल. मी तुम्हाला घरं देऊन ठेवतो, मी तुम्हाला जमिनी देऊन ठेवतो, मी तुम्हाला सोनं देऊन ठेवतो. असले काही विषय तो बोलत नाही आहे. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, माझी शांती मी तुम्हाला देतो. देवाची शांती या जगातल्या प्रत्येक माणसाकडे असणं गरजेचं आहे. तो एवढा मोठा ठेवा आहे की ही प्रॉपर्टी बाकी कशानेही विकत घेता येत नाही, पैशाने नाही, संपत्तीने नाही. आणि शांती किती महत्त्वाची आहे हे जे व्याकुळ मनाचे आहेत आणि अस्वस्थ आहेत त्यांनाच कळू शकतं. जे संकटात आहेत आणि त्रासलेले आहेत, घाबरलेले आहेत आणि अस्वस्थ झालेले आहेत, त्यांनाच समजू शकतं की ही शांती किती महत्त्वाची गोष्ट आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देवाची शांती आम्हाला जीवनामध्ये स्थिर करते. देवाची शांती आम्हाला विश्वासामध्ये वाढवत जाते. देवाची शांती आम्हाला घाबरू देत नाही. देवाची शांती आम्हाला अस्वस्थ होऊ देत नाही, भयभीत होऊ देत नाही, आमचा विश्वास डळमळू देत नाही. आणि म्हणून येशूने हे जग सोडायच्या आधी त्याच्या शिष्यांना हा ठेवा दिला की मी तुम्हाला माझी शांती देऊन ठेवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला मला धरलं जाईल आणि मी क्रूसावर मरेन, तेव्हा तुम्ही अस्वस्थ व्हाल, अशांत व्हाल, व्याकुळ व्हाल, घाबरून जाल, आणि त्याच्याने तुमचा विश्वास पण ढळेल. आणि म्हणून येशूने आधीच त्याच्या शिष्यांना ही स्वतःची शांती देऊन ठेवली. ही त्याची शांती आहे, कधीही न ढळणारी. आणि येशूची शांती जगाने खरी कधी पाहिली? जेव्हा तो क्रूसावर टांगला होता. इतक्या प्रचंड वेदनेत असताना पण तो शांत होता. शरीरात वेदना होत्या, अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या,
डोक्यापासून पायाच्या टोकापर्यंत संपूर्ण शरीर वेदनेने तडफडत होतं, कारण त्याच्या डोक्यावर काटेरी मुकुट होता. जे काटे त्याच्या मस्तकात रुतले होते आणि रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्याच्या दोन्ही हातांतून आणि पायांतून खिळे आरपार गेले होते आणि त्यातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या. त्याला भयानक चाबकाचा मार दिला गेला होता, ज्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर जखमी झालं होतं, रक्तबंबाळ झालं होतं. तो क्रूसावर तडफडत होता, पण तडफडत असताना त्याने कुणाला शाप दिला नाही, त्याने कुणाबद्दल वाईट शब्द काढले नाहीत. क्रूसावरून पण तो शांतपणे बोलत होता. ही आहे येशूची शांती. आणि म्हणून तर तो शिष्यांना सांगतोय की मी तुम्हाला माझी शांती देतोय. आणि ती शांती जर आपल्याकडे असेल तर जसा येशू क्रूसावर तडफडत असताना पण शांतीमध्ये होता, तसे आपणही कोणत्याही संकटात असलो, कोणत्याही त्रासात असलो, कोणत्याही पिढेमध्ये असलो तरी देखील आपलं मन देवामध्ये स्थिर राहील आणि आपला विश्वास डगमगणार नाही. हालेलुया. ही शांती नसल्यामुळेच किती लोकांचं नुकसान झालेलं आहे. देवाची शांती नसल्यामुळेच किती लोकांचं नुकसान झालेलं आहे. जरा संकट आलं की विश्वास ढळला, जरा काही जीवनामध्ये त्रास झाला की किती पुरुष दारूचा प्याला उचलतात, दारू प्यायला सुरुवात करतात. का? संकट, त्रास, वेदना सहन होत नाही आणि मग लगेचच चुकीचं पाऊल उचललं जातं. प्रत्येकजण ज्याच्याजवळ देवाची शांती नाही आहे ते आपल्या जीवनात संकटाच्या काळामध्ये चुकीची पावलं उचलतात आणि सैतानाच्या हातात जातात, आयुष्याचं नुकसान करून घेतात. खूप वर्षापूर्वी एका बहिणीने मला सांगितलं होतं की लग्नानंतर काही महिन्यांनी नवऱ्याचं आणि तिचं भांडण झालं. नवऱ्याने तिला मारलं आणि नवऱ्याने मारल्यानंतर ती खूप बेचैन झाली, अस्वस्थ झाली. तावातावाने सासरहून निघाली, माहेरी निघून गेली आई वडिलांकडे. आणि मग आई वडिलांना पण सगळं सांगितलं आणि मग सगळे गेले आणि नवऱ्यावरती केस टाकली आणि मग ती केस पुष्कळ वर्षे सुरू राहिली. जोपर्यंत केस आहे तोपर्यंत ती नवऱ्याकडे गेलीच नाही. आणि मग ती म्हणते की माझ्या नवऱ्याला पण त्या काळात खूप मनस्ताप झाला, कारण आम्ही त्याच्यावरती कोर्ट केस टाकली होती. मग त्याला दारूचं व्यसन चढलं, मग काही काळ तसाच गेला आणि मग शेवटी तो मरण पावला. कोर्टात केस पडून आहे आणि नवरा मरून गेला. शांती नसल्यामुळे लोक आपल्या जीवनाचं नुकसान करून घेतात. मन अस्वस्थ झालं, अशांत झालं की माणूस अस्थिर होतो, चुकीचे निर्णय घेतो, चुकीची पावलं उचलतो आणि शेवटी स्वतःची वाट लावून घेतो. देवाची शांती ही यासाठी आपल्याकडे असली पाहिजे की आपण या जगाच्या अंधारामध्ये आहोत, अद्याप आपण स्वर्गात पोहोचलो नाहीत. अशा जगामध्ये आहोत जिथे चारी बाजूने सैतान आणि अशुद्धात्मे काम करत आहेत. रात्रंदिवस ते आपल्याला छळण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही अशा काही लोकांना बघितलं असेल की ते आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना भांडण उकरून काढायची सवय असते. जर समोरचा माणूस गप्प असेल तर त्यांना अजून राग येतो, म्हणजे काहीतरी बोलायला पाहिजे, काहीतरी प्रत्युत्तर करायला पाहिजे, भांडण लागायला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते. आणि समोरचा माणूस जर काही प्रत्युत्तर करत नाही, शांत असेल, तर ह्याचा राग जास्त वाढत जातो, कारण त्याला काय पाहिजे, याने भांडण करायला पाहिजे. अगदी तशीच सैतानाची प्रवृत्ती आहे. देवाचे लोक जगामध्ये शांतीने जगतात ते त्याला पाहवत नाही आहे आणि म्हणून तो देवाच्या लोकांना छळण्याचा, पिडण्याचा, त्रास देण्याचा अहोरात्र प्रयत्न करतो. आणि जर सैतानाच्या हल्ल्यामुळे ते अस्वस्थ होत नाही आहेत की तो अजून हल्ले करतो, अजून त्यांना त्रास देतो, अजून त्यांच्या मार्गामध्ये अडथळे आणतो. कशाने तरी ते विचलित झाले पाहिजेत, हल्ले पाहिजेत, त्यांचा विश्वास डगमगला पाहिजे. आणि शेवट काय, शेवटी त्यांनी देवाला दोष दिला पाहिजे की मी देवावर एवढा विश्वास ठेवला, फायदा काय झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
हालेलुया. हे त्याला शेवटी पाहिजे. जेव्हा एक माणूस देवाला दोष देतो तेव्हा सैतान म्हणतो आत्ता माझं काम जवळजवळ पूर्ण झालं. करण्याने देवाला दोष दिला म्हणजे आता हा देवाच्या प्रेमात राहणार नाही, हा पुराच माझ्या हातात येईल. आम्ही या जगामध्ये शांतीने जीवन जगू नये म्हणून देवाचा वैरी आणि आमचा वैरी सैतान हा रात्रंदिवस प्रयत्न करतो. अनेक लोकांच्या माध्यमातून आणि अनेक प्रकारे तो आम्हाला डिवचायचा प्रयत्न करतो, छळायचा प्रयत्न करतो, घाबरवण्याचा प्रयत्न करतो, अस्वस्थ करायचा प्रयत्न करतो. म्हणून देवाच्या लोकांना गरजेची आहे देवाची शांती. ती जर आपल्यामध्ये असली तर कितीही संकट आली आपण अस्वस्थ होणार नाही. आणि खरं म्हणजे आपण अस्वस्थ होऊच नाही. ही शांती आपल्याला धीर देत राहील. घाबरू नका, देवाने तुम्हाला सोडलं नाही आहे. घाबरू नका, देवाने तुम्हाला टाकलं नाही आहे. घाबरू नका, देव बघतोय तुमच्याकडे, त्याचं लक्ष आहे तुमच्यावर, तो तुमच्यावर प्रेम करतो. देवाची शांती आमचा विश्वास स्थिर करत जाते, आम्हाला विश्वासामध्ये वाढवत जाते. आम्ही का घाबरावं, का अस्वस्थ व्हावं? देव जर आमचा बाप आहे आणि तो जर आमच्यावर प्रेम करतो तर तो आमची सगळी काळजी वाहणार, तो आमचं दुःख दूर करणार, तो आम्हाला त्या दुष्टाच्या हातातून बाहेर काढणार. वचन म्हणतं प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील आणि त्या दुष्टापासून राखील. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करणार, फसवणार नाही, सोडणार नाही, कारण तो विश्वसनीय आहे. तो स्थिर करेल आणि सैतानापासून तुम्हाला रक्षण देईल. हालेलुया, 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 हालेलुया. किती वेळा उगाचच आपण अशांत होतो, अस्वस्थ होतो आणि आपण स्वतःहून सैतानासाठी आपल्या जीवनामध्ये दरवाजा उघडतो. येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे आणि केवळ त्याच्या शिष्यांनाच नाही आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्या लोकांसाठी त्याने हे वचन दिलेलं आहे की मी तुम्हाला माझी शांती देतो, जशी जग देते तशी देत नाही. जगाची शांती ही वेगळी गोष्ट आहे, मी तुम्हाला माझी स्वर्गीय शांती देत आहे. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, भयभीत होऊ नका, घाबरून जाऊ नका, कारण देव आपल्यावर प्रेम करतो आणि त्याला आपली काळजी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. एक भाऊ प्रार्थनेसाठी आले होते. त्यांनी नंतर अशी साक्ष दिली की ते प्रार्थनेला येण्याआधी त्यांचं जीवन अतिशय दुःखी होतं. दुःखी जीवन असण्याचं कारण असं होतं की त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायकोला भाऊ बहिणी नव्हते, वडील पण नव्हते आणि आई एकटी होती. म्हणून सासूने सांगितलं की तुम्ही इकडेच माझ्याच घरी येऊन राहा. आणि हा माणूस म्हणतो लग्न झाल्यापासून मी माझ्या सासूरवाडीच बायकोसोबत राहायला लागलो. नंतर आम्हाला मुलगा झाला, मुलगा 3-4 वर्षाचा झाला आणि या दरम्यान कधीतरी सासूबरोबर त्यांचे खटके उडायला लागले. आणि शेवटी एक दिवस सासूने रागाने यांना बाहेर काढलं आणि सांगितलं मी परत तुला माझ्या घरात घेणार नाही. बायको आणि मुलगा तिकडेच राहिले, त्यांना ती द्यायला तयार नाही आणि यांना हकलून लावलं. हे भाऊ म्हणाले मी किती वेळा माझ्या सासूंकडे जायचो, रडायचो, तिची मनधरणी करायचो, कारण मला तिथे राहायची इच्छा होती असं नाही आहे, मला माझ्या मुलाची आठवण यायची. आणि मी सासूला म्हणायचो कमीत कमी मला मुलाला तरी भेटायची परवानगी दे, मला त्याला तरी बघू दे. वारंवार येत राहिलो परंतु तिने दाद दिली नाही, मुलाला बघू पण द्यायची नाही. हे भाऊ म्हणाले की मी इतका अस्वस्थ झालो, किती काळ निघून गेला, किती महिने निघून गेले आणि मला मुलाला बघताच आलं नाही आणि मला सारखी मुलाची आठवण यायची आणि मी इतका अस्वस्थ होत गेलो की शेवटी मी दारू प्यायला सुरुवात केली की याच्याने तरी मला झोप लागेल आणि बरं वाटेल. त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या एका माणसाच्या लक्षात आलं आणि त्याने यांना विचारलं की तुम्ही कसे काय दारू प्यायला लागलात, तुम्ही तर दारू पित नव्हतात. या माणसाने आपली कहाणी सांगितली. त्यावेळेला ते बंधू म्हणाले तू काळजी करू नकोस, मी तुला रविवारी एका ठिकाणी प्रार्थनेला घेऊन जातो,
तू माझ्याबरोबर प्रार्थनेला ये, सगळं नीट होईल. हा भाऊ त्यांच्यासोबत प्रार्थनेसाठी आला आणि ते म्हणाले की मी इथे प्रार्थनेला आलो, पहिल्यांदा मन लावून इथे प्रवचन ऐकलं, प्रार्थनेत भाग घेतला. संध्याकाळी मी घरी गेलो, रात्री जेवलो आणि जाऊन झोपलो. जेव्हा मी जाऊन झोपलो तेव्हा मी विसरलो माझा मोबाईल जवळ घेण्यासाठी. मोबाईल घराच्या हॉलमध्ये राहिला. मी जाऊन बेडरूममध्ये झोपलो. रात्र भरली. सकाळी उठल्यानंतर हॉलमध्ये गेलो, टेबलवरचा मोबाईल उचलला आणि बघितलं तर बायकोचे फोन येऊन गेले होते. 22 मिस कॉल होते. 22. बघता बरोबर हा माणूस घाबरला की एवढे मिस कॉल आलेले आहेत म्हणजे नक्कीच माझ्या मुलाला काहीतरी झालेलं आहे. त्याच्याशिवाय माझी बायको मला फोन करणार नाही, जिने इतक्या काळात माझ्याशी काही संभाषणच केलं नाही आहे. त्याने लगेच बायकोला फोन लावला आणि विचारलं की काय झालं, एवढे फोन का केलेस रात्री? तेव्हा तिने उत्तर दिलं की रात्री माझ्या आईच्या छातीत दुखायला लागलं आणि घरामध्ये मदत करणारा कोणी पुरुष नाही आहे, म्हणून माझी आई सांगायला लागली की लवकर त्याला फोन करून बोलावीकडे. आणि म्हणून मी एवढे फोन केले, तुम्ही फोन उचललेच नाहीत. मग आता आम्ही कोणाची तरी शेजाऱ्यांची मदत घेतली मी आणि आता आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, पण आईने तुम्हाला घरी बोलावलं आहे आणि म्हणते घरी येऊन राहा. सगळ्या चाव्या देवाच्या हातात आहेत. माणूस कितीही अहंकारी झाला, कितीही गर्विष्ठ झाला तरी देवाने एक चावी फिरवली की तो पुन्हा जागेवरती येतो. आणि या माणसाने रात्रीच्या वेळेला फोन घराच्या हॉलमध्ये विसरणं ही पण देवाची योजना होती. कारण तो दिवस, रविवारचा दिवस त्यांनी पूर्ण दिवस केंद्रामध्ये घालवला होता. त्यांनी प्रार्थना केली होती. आपली कहाणी, आपलं गाराणं, आपलं ओझं येशूच्या समोर ठेवलं होतं. देव त्याला म्हणतो आता जाऊन शांत झोप, सगळं मी बघून घेतो. तू माझ्या हातात दिलं ना, आता मी बघून घेतो, तू जाऊन शांतपणे झोप. फोन जर बाजूला असता तर पहिल्याच कॉलला त्याने उचलला असता आणि धावत धावत गेला असता. पण देवाला हेही सांगायचं होतं, तू माझा मुलगा आहेस, काही काळजी करू नको, तुझं सगळं मला समजलं आहे आणि सगळा हिशोब मी घेईन, शांतपणे झोप. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कसली धास्ती करावी, कसली चिंता करावी. देव जो आपला बाप आहे, ज्याला क्षणाक्षणाला आपली काळजी आहे, आणि म्हणून आपला विश्वास न ढळणं महत्त्वाचं आहे. विश्वास न ढळू देणं महत्त्वाचं आहे. आम्ही किती गोष्टींनी अस्वस्थ होतो, किती गोष्टीने विचार करतो, हे कसं होईल, ते कसं होईल, ते कसं होईल. खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. केंद्रामध्ये कुटुंब प्रार्थनेसाठी यायचं आणि पती पत्नी आणि त्यांची 3 मुलं, 3पैकी 2 मुलगे 1 मुलगी. मोठ्या मुलाचं लग्न झालं होतं, त्यांना लहान लहान 2 मुलंही होती. पण हा मोठा मुलगा योग्य मार्गावर नव्हता, कुठेही धड काम करायचं नाही, घरातच बसून राहायचा. 2 नंबर मुलगा थोडाफार शिकला होता आणि नोकरी करत होता. या कुटुंबावर फार मोठं कर्ज होतं, फार मोठं कर्ज. आणि ते सतत एकदम सुरुवातीच्या काळात जेव्हा ब्रदर लोकांना भेटायचे तेव्हा ते सतत ब्रदरांना येऊन भेटायचे, रडायचे आणि सांगायचे आम्ही कर्जातून कसे बाहेर येणार, आम्ही कर्जातून कसे बाहेर येणार. खूप वेळा ते आले, खूप वर्षेपर्यंत, मला वाटते 2 ते 3 वर्षेपर्यंत. आणि ह्या कुटुंबाला कर्जातून बाहेर येण्यासाठी ब्रदरांनी प्रार्थना तर केलीच, पण ब्रदर त्यांना काही मार्गही सुचवायचे, असं करून बघा, तसं करून बघा. पण मानवी प्रयत्न काही होत नाहीत. जवळजवळ 2.5-3 वर्ष निघून गेली आणि त्यानंतर अचानक त्यांच्या या 2 नंबर मुलाला परदेशामध्ये एक भारी पगाराची नोकरी मिळाली. हा मुलगा तिकडे कामासाठी गेला आणि तिकडून सगळा पैसा पाठवत राहिला. वर्ष की 2 वर्षात त्यांचं पूर्ण कर्ज फिटून गेलं. तेव्हा ब्रदर लोकांना म्हणायचे, यांना मी कर्जातून बाहेर काढण्यासाठी माझं डोकं चालवलं, पण माझं डोकं चालवून काही काम झालं नाही. जेव्हा देवाने स्वर्गातून हस्तक्षेप केला त्यावेळेला अगदी सहजपणे त्यांचं ओझं हलकं झालं. आमच्यासमोर किती प्रश्न असतात,
किती लोकांना असं वाटतं, आणि विशेषतः बहिणींना, की आम्हालाच हे सगळं बघितलं पाहिजे, नाहीतर बघणारं आहे कोण ना. बहिणी सगळ्यात जास्त अस्वस्थ असतात, चलबिचल असतात, चंचल असतात. आम्ही करतो सगळं काही, आम्हाला सगळं बघितलं पाहिजे. आम्ही नाही केलं तर कोण बघणार, आम्ही नाही केलं तर कोण करणार. पण विसरून जाता सगळा करणारा तो वरती बसलेला आहे. आम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून धीर धरायचा आहे आणि शांतीने वाट बघत राहायची आहे. देवाकडून येणाऱ्या उत्तराची धीर धरून वाट बघायची आहे. हालेलुया, हालेलुया. जेव्हा येशू क्रूसावर मरण पावला तेव्हा शिष्यांना वाटलं संपलं सगळं. किती घाबरले, किती अस्वस्थ झाले. संपलं, आमच्या प्रभूला मारलं तर आम्हाला पण मारतील. आणि ज्या वेळेला येशू क्रूसावर मरण पावला तेव्हा सैतान पण नाचत होता आणि येशूच्या लोकांना सांगत होता, बघितलं तुमच्या प्रभूची काय अवस्था झाली, तुमची पण मी तशीच करणार. तुमच्या प्रभूची काय दशा झाली, तुमची पण तशीच दशा होईल. सैतान बोलत होता आणि येशूचे लोक घाबरले होते. 3 दिवस जोपर्यंत येशू कबरेमध्ये झोपला होता, सैतान नाचत होता. आणि 3ऱ्या दिवशी पहाटे कबरेवरचा दगड देवदूतांनी बाजूला केला. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, जिवंत उठला. आणि हा जिवंत प्रभू आजपर्यंत जिवंत आहे आणि सैतानाला त्याने पूर्णपणे हरवून टाकलेलं आहे. तेव्हा 150-200 लोक होते येशूवर प्रेम करणारे की विश्वास ठेवणारे. आज जगभर येशूवर प्रेम करणारे आणि येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला गरज आहे देवाच्या शांतीची. जग आम्ही चालवत नाही, कुटुंब आम्ही चालवत नाही, आमचं जीवन आम्ही चालवत नाही. आम्ही असं विचार करतो माझं कुटुंब मी चालवत आहे, माझं जीवन मी चालवत आहे. आम्ही काही करत नाही, करणारा सगळं काही तो आहे. त्याने वाचवलं तर आमचं रक्षण होईल, त्याने वाचवलं तर आम्ही कितीही प्रयत्न केले तरी स्वतःला वाचवू शकणार नाही. त्याने जर आम्हाला रक्षण दिलं नाही तर आम्ही कितीही प्रयत्न केले तरी स्वतःला वाचवू शकणार नाही. त्याने जर आम्हाला दिलं नाही तर आम्ही केवढी पण मेहनत घेतली तरी स्वतःसाठी काही मिळवू शकत नाही. किती लोकांनी आतापर्यंत अशा साक्षी दिलेल्या आहेत की पूर्वी मेहनत घेऊन पण त्यांना मिळत नव्हतं आणि आता प्रभूवर विश्वास ठेवल्यानंतर त्याच गोष्टी अगदी सहजपणे मिळतात. अगदी सहजपणे, ज्या गोष्टी पूर्वी मेहनत घेऊन सुद्धा मिळत नव्हत्या. अलीकडे आपल्या या केंद्रात आणि डहाणूच्या केंद्रात पण शेतीविषयीच्या साक्षी येतात. पूर्वी एवढी मेहनत घ्यायचो, 3 पोती 4 पोती धान्य व्हायचं, त्याच्यावरती होत नव्हतं. प्रार्थनेला यायला लागलो आणि शेतामध्ये जाऊन प्रार्थना केली, प्रार्थना माध्यमांचा वापर केला आणि आता 10 पोती 12 पोती धान्य मिळायला लागलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं, तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, केवढी दगदग करता, पण देव मात्र त्याच्या प्रिय लोकांना जे काही लागतं ते झोपेत सुद्धा पुरवतो. तो एवढा चांगला आहे, एवढा प्रेमळ आहे की तो त्याच्या लोकांना काही कमी पडू देत नाही. तो सगळं काही भरपूर देतो. परंतु त्यासाठी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि धीर धरून त्याच्याकडून येणाऱ्या उत्तराची आणि आशीर्वादाची वाट बघणं महत्त्वाचं आहे. आम्ही का अस्वस्थ होतो? कारण आमच्याजवळ ती शांती नाही आहे. अमुकाने मला असं सांगितलं, तमुकाने मला तसं सांगितलं, हे करून बघ, ते करून बघ, इथे जाऊन बघ, तिथे जाऊन बघ. किती लोक चुकीच्या मार्गाने जातात. का जातात? शांती नाही आहे. ज्याच्याजवळ देवाची शांती आहे ना, त्याच्या बाजूला किती पण कावळे ओरडत राहिले तरी तो सांगेल, मला कुणाचं ऐकायचं नाही आहे, माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे आणि देवाचा आत्मा मला जे सांगतो त्याप्रमाणे मी करत राहणार. आजूबाजूला किती जण बोलत राहतात, हे करून बघा, ते करून बघा, काही होत नाही. जे काही त्याच्यापासून आहे ते जेव्हा आम्ही करतो तेव्हाच ते आशीर्वादित होतं. जे देवापासून नाही आहे ते आम्ही कितीही केलं तरी यश येत नाही.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अंतःकरणामध्ये देवाची शांती मिळवा. देवाची शांती तुमच्याकडे असावी म्हणून सतत प्रार्थना करा. आम्ही संकटामध्ये, क्लेशामध्ये, आजारामध्ये आमच्या हृदयामध्ये देवाची शांती असली पाहिजे. आम्ही अस्वस्थ होता कामा नये, भयभीत होता कामा नये. कितीही मोठं संकट आलं आणि असं वाटतं की सगळं काही संपलं, तेव्हा पण विश्वास ठेवा की परिस्थिती देवाच्या हाताबाहेर गेलेली नाही आहे. कधीही कितीही मोठं संकट आलं तरी परिस्थिती देवाच्या हाताबाहेर गेलेली नाही आहे. हालेलुया. अलीकडे 2 की 3 दिवसापूर्वी एका कुटुंबामध्ये मी भेट दिली आणि त्या ठिकाणी एक बहीण हजर होती. तिने तिची एक सुंदर साक्ष सांगितली. ऐकून माझाही विश्वास वाढला. अतिशय सुंदर आणि सामर्थ्यशाली साक्ष. ही बहीण म्हणते, मी येशूवर विश्वास ठेवते 9 ते 10 वर्षे झाली आणि एकदा अशी वेळ आली होती ज्या वेळेला माझी 3ही मुलं घरामध्ये झोपलेली होती आणि घराला आग लागली. ही बहीण बाहेर कुठेतरी होती, नवरा पण बाहेर होता. तिला बातमी मिळाली घराला आग लागलेली आहे आणि ती तिकडून धावत धावत निघाली आणि येशूचा धावा करत निघाली. येशू माझ्या मुलांना वाचव, माझ्या मुलांना वाचव, माझ्या मुलांना वाचव. आणि ती धावा करत घरापर्यंत आली तर सगळं घर राग झालेलं होतं. अग्निशमन दलाचे लोक आले होते. त्यांनी आतमध्ये शोधून शोधून तिच्या 2 मुलांना शोधून काढलं. तिला 2 मुलगे आणि एक लहान मुलगी. ती मुलगी त्यावेळेला काही महिन्यांची होती. आणि ही बहीण म्हणते की 2 मुलांना माझ्या बाहेर काढलं, मुलगी सापडत नव्हती. छोटी मुलगी काही महिन्यांची, 4 की 5 महिन्यांची ती बोलली. एवढी लहान मुलगी घरामध्ये तिला झोपवून गेली होती आणि घरातल्या वस्तू त्या बहिणीने तिच्यासोबत, तिची आई पण होती, ती पण सांगत होती, TV, फ्रीज, पंखा गोळा झाला होता. प्रत्येक गोष्ट जळून गोळा झाला होता. पूर्ण घर बेचिराग झालं होतं. मुलगी सापडत नाही आहे. पुन्हा पुन्हा आतमध्ये जाऊन शोधलं जायचं. आणि मग शेवटी ती जोरात रडायला लागली आणि तिने प्रार्थना केली, देवा मला मुलगी पाहिजे, मला मुलगी पाहिजे होती म्हणून मी 3रं अपत्य घेतलं आणि ही जर माझी मुलगी मरण पावली तर माझं जीवन उद्ध्वस्त होईल. मला माझी मुलगी मिळाली पाहिजे. तिने रडून प्रार्थना केली आणि शेजाराच्या एका तरुण मुलाला सांगितलं, परत एकदा आतमध्ये जाऊन शोध घे. तो आतमध्ये गेला. त्यावेळेला तो शोधत असताना त्याचा पाय त्या मुलीच्या पोटावरती पडला. तेव्हा त्या मुलीने किंकाळी ठोकली. तेव्हा ती सापडली. म्हणजे सगळं काळं झालं होतं, राग त्याखाली ती मुलगी होती. तिच्या अंगावरचे सगळे कपडे, आतले कपडे पण जळाले होते. डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टर पण सुरुवातीला हात लावायला तयार नव्हते, कारण ती मुलगी धुराने काळी झाली असेल, कपडे सगळे जळून गेले होते. आणि कपडे काढून बघितल्यानंतर तिला छोटीशी फोडीसुद्धा आलेली नव्हती. अंगावर छोटीशी फोडी पण आलेली नव्हती. ज्या मुलीची साक्ष आम्हाला सांगितली ती आता 9-10 वर्षाची आहे. ती तिकडे बाजूला बसलेली होती. ती म्हणते, ही मुलगी 4 महिन्याची असताना अख्खं घर आगीमध्ये जळून गेलं. फ्रीज, TV सगळं जळालं आणि ही मुलगी त्यातून देवाने अशा रीतीने वाचवली की तिच्या अंगाला एक छोटासा फोड पण आला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं, तो त्याच्या दिव्य दूतांना आज्ञा करेल तुझं रक्षण करण्याची. ज्या वेळेला घरामध्ये आग लागली होती आणि सगळ्या वस्तू पेट घेत होत्या त्यावेळेला मुलीचं काय सुरू होतं? काय सुरू होतं सांगा? देवाचा देवदूत त्या मुलीला धरून होता. तिच्या अंगाला आगीची झळ लागू दिली नाही. एक चटका पण लागला नाही तिला. हे कल्पनेपलीकडे आहे. विचारच करता येणार नाही अशी ही गोष्ट आहे की ज्या घरात सगळं जळून गेलेलं आहे तिथे 4 महिन्याची मुलगी आणि तिच्या अंगावरचे कपडे जळाले, पण तिला मात्र थोडा पण चटका लागला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे आहे देवाचं अद्भुत संरक्षण आणि ही आहे देवाची अद्भुत ताकद.
आम्ही आमच्या बुद्धीने विचार करतो, हे कसं होईल, ते कसं होईल, आणि मग असं होईल, तसं होईल. आमचे विचार किती पुढे धावतात. अनेकांचे शब्द आम्ही ऐकतो आणि आम्हाला वाटतं काय काय होईल ना, काय काय होईल. पण लक्षात ठेवा, सगळं काही देवाच्या नियंत्रणात आहे. देवाच्या हाताबाहेर काही गेलं नाही आहे. जर आमचा विश्वास स्थिर आहे आणि आम्ही धीर धरून देवाकडून येणाऱ्या उत्तराची वाट बघत असू, तर आमच्या जीवनामध्ये देव अद्भुत केल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या प्रेमाचा आणि सामर्थ्याचा अनुभव आम्हाला रोज 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 घडत राहिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून देवाच्या शांतीने भरून जात जा. रोज देवाकडे शांती मागा. पैसा मागू नका, संपत्ती मागू नका, सोनं मागू नका. देवाकडे शांती मागा आणि देवाकडे त्याचा पवित्र आत्मा मागा. हे जर तुमच्याकडे असेल, पैसा तुमच्या मागे धावत येईल. जेवढी तुमची गरज आहे देव स्वतः तुम्हाला पुरवेल. संपत्ती आणि तुमच्या गरजेच्या वस्तू तुमच्या मागे येतील. आम्हाला त्यांच्या मागे लागायची गरज नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मी तुम्हाला माझी शांती देऊन ठेवतो. ठेवा आहे, हा देऊन ठेवतो. ही प्रॉपर्टी आहे, बाळगा तुमच्याजवळ, तुमच्याजवळ ठेवा. कारण ही माझी शांती आहे. ही जर तुमच्याजवळ राहिली तर सगळ्या संकटात, सगळ्या क्लेशात, सगळ्या आजारात आणि सगळ्या मोठ्या दुःखामध्ये तुम्ही स्थिर राहाल. तुमचा विश्वास मजबूत राहील आणि त्या तुमच्या विश्वासामुळे आणि तुमच्या स्थिरपणामुळे तुमच्या जीवनात देवाचे गौरव प्रकट होतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.